नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड ही वाहिनी आणि मी तुमच्यासोबत रंजक सफर या कार्यक्रमात गायत्री कशेळकर. श्रोते हो, आज आपण सगळेच जण जादुई दुनियेमध्ये मस्त सफर करणार आहोत आणि ही सफर घडवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जादूगार अभिजित. नमस्कार सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर हात चलाख ही विज्ञानावर आधारित आणि प्रचंड सरावाची आवश्यकता असलेली एक भन्नाट भारतीय कला, अर्थातच जादूची कला. आज आपण जादूगार अभिजित यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या कलेविषयी आणि जमलं तर आपण सुद्धा काहीतरी शिकून घेणार आहोत, छोटीशी ट्रिक सरांनी सांगितली तर. आणि जादूगार अभिजित जादूगार खरं तर ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि गेली 30 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वयाच्या 10व्या वर्षीपासूनच जादूशी त्यांचं एक वेगळं नातं निर्माण झालं आणि हा कलेचा प्रवास त्यांचा चालू आहे. तर मला खरंच जाणून घ्यायला हे आवडेल की या क्षेत्रात यायचं कधी ठरलं किंवा सुरुवात कशी झाली, पदार्पण कसं होतं या क्षेत्रातलं? ती एक गंमतच आहे. मी जेव्हा वयाच्या 10व्या वर्षी एका जादूगाराचा प्रयोग माझ्या विभागामध्ये पाहिला आणि तो प्रयोग पाहून मी एवढा प्रभावित झालो की मी त्या जादूगाराच्या मागे मागे लागलोच. त्याची पाठच सोडली नाही. त्यांना म्हटलं मला जादू शिकायची, पण तो काही शिकवेना. पण त्याची पाठच सोडली नाही. त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी जाऊन हजर राहायचो आणि शेवटला नंतर त्याला माझी दया आली आणि त्याने मला म्हटलं तुला खरोखर आवड आहे का. नंतर त्याच्या प्रयोगांमध्ये मी बरोबर त्याने मला सम्मिलित करून घेतलं आणि हळूहळू त्याच्याबरोबर राहून त्यांच्याबरोबर मी जादू शिकलो आणि त्या जादूगारांचं नाव होतं जादूगार मछाडो, जे भांडुपला राहायचे. बर. म्हणजे अशी सुरुवात झाली आणि मग नंतर तुमचे योगायोगाने सगळे प्रयोग सुरू झाले. बरोबर. आणि लहानपणी तुम्हाला तेव्हापासूनच आवड निर्माण झाली, पण मग सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र तुम्ही निवडलं, पण त्यात तुम्ही करिअर नाही केलं आणि हा डिसिजन घेणं खूप त्यावेळेला कठीण गेलं असेल तुम्हाला कदाचित, की तुम्हाला नोकरी आणि ह्या सगळ्या संधी उपलब्ध होत्या, पण तरी सुद्धा काहीतरी वेगळं तुम्ही केलं. तर कसा होता तो अनुभव, किंवा तुम्ही डिसिजन कसा काय घेतला होता तेव्हा? वडिलांची इच्छा होती एकतर मी म्हणजे इंजिनियर व्हावं किंवा डॉक्टर व्हावं. वडील माझे BMC मध्ये चांगल्या पदावरती सर्व्हिसला होते आणि मी म्हटलं डॉक्टर तर होणं शक्यच नाही आहे मला आणि इंजिनिअरिंग ही वडिलांच्या इच्छेनुसार मी पूर्ण केलं. तो काळ असा होता की त्यावेळेला एखाद्या म्हणजे कलावंत व्हावं, कोणी स्टेजवरती यावं, यासाठी लोकांचं तेवढं प्राधान्य नसायचं. आताचा काळ खूप बदलला आहे, मुलांसाठी वेगवेगळे चॅनेल्स आहेत वगैरे. परंतु त्या काळामध्ये वडील तर सरळ सरळ म्हणायचे, काय आपल्या अखंड पिढीमध्ये कोणी तमाशामध्ये नाचलं नाही आणि तू जाऊन काय तमाशामध्ये नाचणार आहेस का. अशा पद्धतीत त्यावेळेला म्हणजे उपासना कलेची होत होती. काळ वेगळा होता. पण मी माझी जादूची कला मी पूर्णपणे जोपासली आणि मी ठरवलं होतं की त्याच्यानंतर मी जादू क्षेत्रामध्येच पुढे कंटिन्यू करणार. आणि त्यावेळेला मला सांगावं असं वाटतं, त्यावेळेला 1997ला मी BMC मध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून माझी अपॉइंटमेंट होती. ती नोकरी मी एक दिवसही कामावर गेलो नाही आणि मी पूर्णपणे जादूला झोकून दिलं. ग्रेट, खूपच मस्त. आणि खरंच तुम्ही या क्षेत्रात आलात त्यामुळे कितीतरी लाखो लोकांचं आज तुम्ही मनोरंजन करताय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही त्या ह्यांच्या मागे गेलात आणि शिकवायला सांगितलं त्यांना, पण मग या क्षेत्रात तुम्हाला नंतर अनेक गुरु मित्र भेटले असतील, मित्र गुरु. तर या क्षेत्रातले तुमचे गुरु कोणते? खूप चांगले मित्र या क्षेत्रामध्ये भेटले. या क्षेत्रामध्ये मला जादूगार इंद्रजित यांनी बालपणापासून जादूचं बाळकडू पाजलं. जादूगार इंद्रजित यांनी हातामध्ये जादूची कला माझ्या त्यावेळेला दिली, ती आजपर्यंत टिकली. त्यानंतर जादू क्षेत्रामध्ये माझे मित्र जादूगार निनाद पवार, जादूगार शरद कुमार, जादूगार अतुल पाटील आहेत, जादूगार अरुण मांडे आणि महेंद्र सोनावणे, असे अनेक मित्रांनी मला या जादूच्या कलेमध्ये सहकार्य केलं आणि आजही मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सर्वांचा सपोर्ट असतो. क्या बात आहे. खरंच ह्या सगळ्या गोष्टी खूप लक्षात राहतात आणि आम्हाला तुमच्या पहिल्या प्रयोगाविषयी पण जाणून घ्यायचं आणि बरंच जाणून घ्यायचं आहे. श्रोते हो, तेव्हा ऐकत राहा 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. सुरुवात करूया ह्या पहिल्या रंजक सफरमधल्या गाण्याने. जादूगार अभिजित, खरं तर तुम्ही आत्ता मला म्हणालात की पाठिंबा नव्हता लहान असताना, तर मग तेव्हा कोण सपोर्ट करायचं किंवा कसं होतं मग? माझी आई, मला या गोष्टीसाठी माझ्या आईने मला खरंच खूप सपोर्ट केला. त्यावेळेला आमचा चाळीमध्ये एक छोटेखानी रूम होता आणि मी पोटमाळ्यावरती नेहमी अभ्यास करत
बसलेलो असायचो आणि आईला माहिती होतं की मी जादूचे प्रयोग वगैरे करतो आणि वडिलांचा प्रचंड विरोध होता. मग मी जादूच्या प्रयोगाचं साहित्य काय करायचो, जादूची प्रयोग असायचं माझ्या मित्रांकडे, मी जादूच्या प्रयोगाचं साहित्य ठेवायचो आणि पोटमाळ्यावरती मी अभ्यास करत बसलेलो असायचो. आणि संध्याकाळ रात्र झाली की मी घरातली कौलं काढायचो चाळीतली आणि त्या कौलातनं मी कौलं काढून गायब व्हायचो. हो, येस. आणि कौलावरनं मी जाऊन प्रयोग करून यायचो आणि परत मी त्या कौलातनं परत येऊन पोटमाळ्यामध्ये येऊन बसलेलो असायचो. हो. बरोबर. आणि मग पहिला जादूचा प्रयोग तुम्हाला आठवत असेल, आम्हाला नक्कीच ऐकायचं की पहिला जादूचा प्रयोग वयाच्या कितव्या वर्षी आणि आठवण त्याची? वयाच्या 10व्या वर्षीच पहिला प्रयोग केला. आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी मी प्रयोग करत होतो त्यावेळेला ते जे ऑडियन्स होतं आणि त्यांनी मला जो काही सपोर्ट दिला, माझे मित्र होते एक संदीप कदम, राजदीप कदम जो आज खूप चांगला मिमिक्री आर्टिस्ट आहे, आणि मी तिघं मिळून आम्ही ते प्रयोग करायचो. आणि त्यावेळेला ते प्रयोग करत असताना तो मिमिक्री करायचा, तो एक गाणं गायचा आणि मी जादूचे प्रयोग. पण त्यावेळेचे प्रयोग जर मला आता आठवले तर मी त्यावेळेला काय सादर करायचो, कारण एकदम म्हणजे माझी बाल्यावस्था होती आणि मी खूप म्हणजे बेसिक प्रयोग मी त्यावेळेला करतो. पण लोकांनी दिलेलं प्रोत्साहन एवढं सुंदर होतं की ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनी जी पाठीवरती थाप दिली म्हणून मी आज जादूगार घडलो. आणि एक आठवणीने सांगतो, आता मी 5 वर्षापूर्वी त्याच ठिकाणी पुन्हा जाऊन प्रयोग केला ज्या ठिकाणी माझा पहिला प्रयोग झाला होता आणि त्या लोकांनी ते पाहिला आणि मला खूप कौतुकाची थाप दिली. आणि म्हणतो ना, एक वर्तुळ पूर्ण होतं ते असं झालंय. खरंच खूप छान. आणि आम्हाला नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणाऱ्यांचं रुटीन माहिती असतं, पण जादूगाराचं रुटीन कसं असतं? सगळं जादूमयच असतं नाही का? जर तुम्ही पाहिलं तर जादूगाराचं रुटीन म्हणजे बहुतांश आता जर आपण पाहिलं तर शनिवार आणि रविवार हे जादूगारांचे शो म्हणजे नक्कीच बिझी असतात. आणि सोमवार ते शुक्रवार शो असतात, परंतु तेवढे रुटीन जोरदार प्रमाणे हल्ली मुंबईमध्ये वगैरे शोचे प्रमाण तेवढ्या याच्यामध्ये नसतं, परंतु शनिवार रविवार हे जोरदार असतात. मग बाकीच्या वेळेस जादूगार काय करतात तर लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, प्रचंड प्रॅक्टिस जादूसाठी लागते, प्रचंड सराव लागतो तुमचा. आणि हा सराव 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 सतत जादूगारांचा चालू असतो. म्हणजे आजही तुम्हाला जादू येतात, अर्थात आम्ही मगाशी बघितल्या सुद्धा, पण तुम्हाला रोज काहीतरी नवीन त्याच्यात तुमच्या कल्पना करून करावं लागत असेल, त्यामुळे तो तुमचा रोजचा रियाज जसं म्हणतो तसा अभ्यासच असेल, नाही का? हो, नक्की. आणि जादूमध्ये जर तुम्ही बघाल ना तर जादू हा एवढा मोठा अथांग समुद्र आहे. म्हणजे मी आता 30 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, तर मी असं म्हणेन की या 30 वर्षात या समुद्रातून म्हणजे फक्त एकच थेंबच घेऊ शकलोय असं म्हणूया. एवढा अथांग समुद्र आहे. आणि माझ्याबरोबरचे जे सिनियर मॅजिशियन्स आहेत जे परफॉर्म करतायत वगैरे, प्रत्येक जादूगाराचं प्रयोगाचं सादरीकरण खरोखर बघण्यासारखं असतं आणि प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतलेली असते. बरोबर. आणि याबरोबरच जादूच्या खेळाचे प्रयोग तुम्ही खूप केलेले आहेत आजपर्यंत, आणि ते कुठे कुठे केलेत? प्रेक्षक कोण होते? प्रेक्षकांना असं मला वाटतं की नेहमी लहान मुलंच असतील, पण खरं असं नसतं का? असंच असतं? नाही, लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे जादू फक्त लहान मुलांसाठी. मला बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की जादू म्हणजे फक्त लहान मुलांसाठी का? तर मी म्हटलं तसं नाही, जादू ही प्रत्येकासाठी आहे, मोठ्या आणि लहान सर्व वयोगटासाठी जादू आहे. जादूला मुळात भाषेचं बंधन नसतं, जो माणूस बघू शकतो त्याच्या प्रत्येकासाठी जादू आहे. मग ही जादू करत असताना ती आम्ही जेव्हा सादर करतो त्याचा आनंद जेव्हा लहानांपासून मोठे सगळे जेव्हा लुटत असतात आणि तेव्हा त्यांची जेव्हा कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती पडते, तो क्षण आम्हाला महत्वाचा असतो. खरंय. तुम्ही देशात तर केलेलेच आहेत, पण देशाबाहेरही भरपूर प्रयोग केले, तर त्याची एखादी आठवण? आता नुकतंच मी साऊथ आफ्रिकेला माझा कार्यक्रम करून आलो. आणि साऊथ आफ्रिकेला कार्यक्रम करायला जात असताना मी जेव्हा इंटरनॅशनल एअरपोर्टला मी जेव्हा माझं बोर्डिंग करत होतो त्यावेळेला माझ्याकडे टोटल 70 किलो सामान होतं. आणि मला एअरलाईनचं अलाउडप्रमाणे फक्त 40 किलो फक्त अलाउन्स होता. 30 किलो माझ्याकडे एक्स्ट्रा सामान. मग त्या समोर ते सगळे काउंटरवरती जे बसलेले होते त्यांनी मला प्रश्न केला, एवढं तुम्ही एक्स्ट्रा सामान घेऊन जाता, 30 किलो तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागतील. आणि मला वाटतं जवळजवळ 1200 ते 1500 रुपये पर केजी एक्स्ट्रा भरावे लागणार होते. हो, मला हो जास्तच. त्यांनी मला म्हटलं तुम्ही एवढं सामान काय घेऊन चालला? म्हटलं मी आर्टिस्ट आहे, मी मॅजिशियन आहे. तुम्ही मॅजिशियन आहे, आम्हाला जादू दाखवा. तर तिथे त्यांना एक जादू दाखवले, त्याला ती एवढी आवडली की त्यांनी ते सगळे काउंटरवरचे उठून आले, माझ्याकडे जादू बघायला लागले. सगळे इथिओपियनने प्रवास करणारे सगळे प्रवासी माझ्याकडे आले, जादू बघायला लागले. आणि मी तिथे त्यांना 4-5 जादू दाखवल्यानंतर ते एवढे खुश झाले की त्यांनी माझं 30 किलोचं पूर्ण लगेच माफ केलं. आणि इथून साऊथ आफ्रिकेपर्यंत मला विंडो सीट ऑफर करून खूप रॉयल ट्रीटमेंट दिली. खूपच मस्त. म्हणजे जादूगार असण्याचा हा एक मस्त फायदा आहे. खूपच छान. आणि यामध्ये करिअरच्या संधी कशा आहेत, किती आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण
या एका गाण्यानंतर. तेव्हा ऐकत राहा 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. आणि मुलाखतीमध्ये आहेत जादूगार अभिजित आणि मी गायत्री कशाळकर. करिअरच्या संधी कोणत्या आहेत या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये करिअर जर करायचं म्हटलं आपण तर खरंच सुंदर करिअर करता येतं. म्हणजे असं बघायला गेलं तर लोकांना जर हे सांगायचं म्हटलं की जादूगार हे एक करिअर आहे तर लोकांना ते पटत नाही. पण गेले 30 वर्ष माझा घर संसार हा जादूवरती चाललेला आहे देशामध्ये. आणि 30 वर्ष मी प्रोफेशनली शो करतोय त्यामध्ये. आज जर बघायला गेलं तर काही क्रूज आहेत याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये त्यांना मॅजिशियन्सची आवश्यकता आहे. त्या क्रूजवरती अनेक मॅजिशियन्सची रिक्वायरमेंट असते आणि तिथे गेल्यानंतर चांगल्या पगारावरती मॅजिशियन्सना तिथे आपली कला परफॉर्म करता येते. भारतामध्ये काही चांगले हॉटेल्स आहेत 3 स्टार 5 स्टार्स की तिथे मॅजिशियन्स जाऊन चांगले परफॉर्म्स करतात. आणि आत्ता जर रेग्युलर आपण बघायला गेलो तर आधी नित्य जीवनामध्ये ज्या बर्थडे पार्टीज वगैरे होतात त्याला नित्य मॅजिशियन्स लागत असतात त्यांना. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांना आपली कला दाखवता येते आणि सुंदर करिअर या माध्यमातून करता येतं. क्या बात आहे. आणि जादूगार अभिजित, ॲक्च्युली जादूगार होण्यासाठी खरं तर गुण कोणते कोणते आवश्यक असतात? म्हणजे खरं तर अनेकच असतील, कारण आम्हाला कळतच नाही शेवटपर्यंत की काय जादू झाली आहे आणि हे तुम्हाला लपवायला लागत असेल. हो, जादू म्हणजे कला ही अशी आहे की तुम्हाला जादू वाटली पाहिजे केल्यानंतर. म्हणजे ही जादू ही कला खरं तर हातचलाखीवरती अवलंबून आहे. जादू ही विज्ञानावरती अवलंबून आहे. जादू ही मिसडायरेक्शन्स म्हणजे तुमचं लक्ष विचलित करण्याची कला त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि या कलेला प्रचंड प्रॅक्टिस लागते, प्रचंड सराव असतो. ज्याच्या कोणामध्ये जिद्द आहे की मला या वेगळ्या कलेमध्ये थोडंसं झोकून द्यायचं आणि लोकांना मला आनंद द्यायचा आहे, तो प्रत्येकजण जादूगार म्हणून या ठिकाणी येऊ शकतो. फक्त महत्त्वाचं एक आहे की जादू कलेमध्ये ह्या जादूचं सिक्रेट जपणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच तर खरी याची गोम आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात की खूप सराव लागेल, तर आज तुमचा किती तास अभ्यास असतो? म्हणजे जेव्हा कार्यक्रम किंवा शो नसतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही आजही खूप हे करत असाल, सराव करत असाल, तर तुमचं कसं असतं मग? डेली किमान 3 ते 4 तास कमीत कमी प्रॅक्टिस ठेवावी लागते प्रयोगांसाठी. जेव्हा तुम्ही सतत सातत्याने असे प्रयोगाची प्रॅक्टिस करत असता तेव्हा तो तुमचा प्रयोग तुमचा रंगभूमीवरती तुम्ही सादर करत असता. कारण इथे तुम्हाला रिटेक नसतो, बरोबर. तुम्ही लाईव्ह आहात तिथे. त्यामुळे एखादी मिस्टेक तुमची त्या प्रयोगाला संपूर्ण त्या प्रयोगाची वाट लावू शकते. त्यामुळे तो प्रयोग संपूर्णरित्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याकरता तुमचा सराव खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. जादूगार हा सुद्धा एक कलावंतच आहे. तर मग रंगभूमीवरचा कलावंत आणि जादूगार ह्यामध्ये कसा फरक म्हणजे तुम्ही सांगू शकाल? किंवा काय नेमकं साम्य आहे दोघांमध्ये की कसं? खरं मी असं म्हणेन प्रत्येक जादूगार हा पहिला रंगभूमीचा कलाकारच आहे. कारण तो रंगभूमीचा कलावंत असल्याशिवाय जादूगार होऊच शकत नाही. कारण अभिनय त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं असतं. आणि जादूगार हा सगळ्यात पहिला उत्कृष्ट अभिनयकार असतो. त्यामुळे तो अतिशय सुंदररित्या अभिनय करून प्रेक्षकांना मोहित करत असतो आणि आपला परफॉर्मन्स सादर करत असतो. बरोबर. तुमचा एखादा असा लक्षात राहिलेला एखादा शो ज्याच्यामध्ये खूपच म्हणजे अविस्मरणीय असा तो क्षण होता किंवा अशी एखादी आठवण? अशी एक घटना आहे की मी वांद्रे इथे कार्यक्रम करत होतो. स्वर्गीय सुनील दत्त यांनी तो कार्यक्रम आयोजित त्यावेळेला केलेला होता. आणि माझा एक प्रयोग होता की मी माझ्या हातामध्ये एक फुगा असतो आणि त्या फुग्याला मी चाकू मारतो आणि चाकू मारल्यानंतर त्याच्यातून एक मोठ्या आकाराचं एक फूल तयार होतं. असा तो प्रयोग होता. नेहमीच्या रुटीनप्रमाणे मी तो प्रयोग केला आणि प्रेक्षकांमध्ये मी इतका भारावून गेलो होतो, प्रयोग इतका रंगला होता की तो चाकू कळत नकळत माझ्या हातामध्ये खरोखर लागला. आणि त्या तो बलून तो फुटला आणि तिथे एक फूल तयार झालं. फूल तयार झाल्यानंतर त्या चाकू हातात घुसल्यानंतर खाली रक्त वाहू लागलं आणि ऑडियन्सच्या टाळ्यावर टाळ्या. ऑडियन्सला वाटतंय की जादू आहे आणि खरोखर रक्त वगैरे जे काय हा जादूचा इफेक्ट आहे. आणि म्हणजे मला इकडे डोळ्यामधून अश्रू यायची पाळी, वेदना प्रचंड होत आहेत आणि प्रेक्षकांसमोर तो प्रयोग मी हसत कंप्लीट करतोय. तसाच मी खिशातला रुमाल काढला, तिथे हाताला बांधला आणि पुढे अर्धा तास त्याच रंगमंचावरती मी शो तसा पूर्ण केला तिथे. म्हणजे ही एक आठवण मला अविस्मरणीय आठवण आहे या प्रयोगातली. गोष्ट आहे. आणि त्याहून म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं गमतीने की जादूगार असण्याचा हा फायदा आहे, पण असं काही झालं तर तुम्ही एक्सप्रेस सुद्धा होऊ शकत नाही आणि त्यांना ती जादू वाटते, त्यामुळे आणखीनच गंमत होत असते. नक्कीच. आणखीन खूप गमती जमती आणि तुमचे भरपूर अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत आणि आम्हाला शिकूनही घ्यायची आहे. आमच्या श्रोत्यांचे फोन येतात की आम्हाला एक जादू शिकायची. नक्कीच शिकवणार आहोत. ते आहेत, त्याच्यासाठी आलेले आहेत.
तेव्हा ऐकत राहा 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. हा 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड आणि मुलाखत जादूगार अभिजित आपल्याला आलेले आहेत. आणि आता तर मला त्यांना ह्याच प्रश्न विचारायचा आहे की खरं तर जादू तर मी बघू नाही शकत होत, म्हणजे दाखवू नाही शकणार होत आपण श्रोत्यांना, पण नक्कीच तुम्ही एक्सप्लेन करू शकता, सांगू शकता एखादा प्रयोग जादूचा, सांगा ना आम्हाला. या प्रेक्षकांसाठी मी एक खूप छान प्रयोग सांगतो. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही प्रेक्षकांनी व्हिज्युअलाइज करायचं की असं समोर तुमच्या आहे म्हणजे आपल्या सगळ्या श्रोत्यांनी आता असं कल्पना करा की ते तुमच्या समोर आहेत आणि असं व्हिज्युअलाइज करा. आणि ती गोष्ट तुमच्या समोर आहे ते सांगतील. हो मॅडम, हे बघा माझ्याकडे ही थोडी हळद आहे. ही हळद मी तुमच्या ही हातात देतोय. ही हातात घेतल्यानंतर तुमची अशी घट्ट मूठ हावळून ठेवा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मी थोडं पाणी ह्याच्यावरती टाकतोय आणि आता मी जादूचा मंत्र या ठिकाणी बोलतोय. ओके, व्हेरी नाईस. आता तुमचा हात उघडून बघा, बघा काय घडलंय. बापरे, ग्रेट. तो ती लाल रंगाची झाली आहे. म्हणजे मगाशी हळद होती पिवळ्या रंगाची आणि आता ती लाल रंगाची झाली आणि हा जादूचा हो, प्रयोग. तर हा प्रयोग प्रेक्षक तुम्हालाही घरी करता येईल. तुमच्या घरी हळद आहे तर ती हळद घ्या. फक्त गपचूप कोणाला न सांगता त्या हळदीमध्ये तुमची सर्फ पावडर जी आहे ती मिसळा आणि सर्फ पावडर मिसळून अशी कोणाच्या तरी हातात द्या आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाका. घट्ट मूठ आवळायला सांगा. बघा, केमिकल रिॲक्शन्स होते आणि रासायनिक प्रक्रिया घडून ती लाल झालेली असते. क्या बात आहे, म्हणजे आपल्याला एक जादू आलेली आहे आणि कळलेली आहे. थँक्यू सो मच. आणि मगाशी तुम्ही आलात, श्रोत्यांना मला सांगायचं आहे की आम्ही मगाशी जादूचे प्रयोग भरपूर यांच्याकडून बघितलेत, तर मला असं वाटतं ते तुम्हीच आपल्या श्रोत्यांना सांगूया, त्यांच्यापर्यंत सुद्धा या जादू पोचवूयात. गुड. मगाशी तुम्हाला मी बरेच जादूचे प्रयोग करून दाखवले. त्यामध्ये मी माझ्या हातामध्ये एक रिबीन घेतली होती आणि तुमच्या डोळ्यासमोर मी ती गायब केली. खरं हे सगळे प्रयोग जे आहेत ते हातचलाखीचे प्रयोग आहेत तिथे. मगाशी मी तुम्हाला काही कार्ड्स गायब करून दाखवली. ही सगळी हातचलाकी आहे. म्हणजे कुठलंही जादू जे आम्ही करतोय ते मला परत परत प्रकर्षाने सांगावं असं वाटतं. आम्ही कुठलाही मंत्रतंत्र यामध्ये वापरत नाही आहोत. ही केवळ हातचलाकी आहे आणि विज्ञानावरती आधारित हे सगळे प्रयोग आहेत. खरंय. म्हणजे आम्ही मगाशी रुमाल, कार्डावरचं मागचं गायब होताना सुद्धा बघितलंय. मगाशी रिबिन्स वेगवेगळ्या रंगाच्या होत्या आणि नंतर ती गायबच झाली होती त्यांच्या हातातून. दोरीचा पण एक प्रयोग होता. त्यामुळे खूप मजा आली आणि अजूनही आपण त्यांच्याकडून बरंच ऐकून घेणार आहोत. त्यामुळे ऐकत राहा 100.7 मेगाहर्ट्झ FM गोल्ड. या क्षेत्रामध्ये अडचणी पण आहेत, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात असतात, पण मग जादूच्या क्षेत्रात काय आहेत? जसे आपण फायदे आणि खूप गमती जमती बघितल्या, पण प्रत्येक वेळेला वेगळा प्रयोग असतो, तर मग काय, कसं गणित असतं तुमचं? जादूचे प्रयोग सादर करताना जसा आम्हाला रंगमंच प्रत्येक वेळेला हवा असतो तसं प्रत्येक वेळेला उपलब्ध होतो असाच नाही. कारण काही वेळेला डाव्या बाजूला प्रेक्षक उभे आहेत, उजव्या बाजूला आहेत, मागच्या बाजूला आहेत, तर त्या प्रयोगाचं सिक्रेट ओपन व्हायला नाही पाहिजे याची पहिली आम्हाला काळजी घ्यायची असते. आणि त्या दृष्टिकोनातून तसा रंगमंच जेव्हा उपलब्ध होत नाही तेव्हा सादरीकरण करत असताना काही प्रयोगांमध्ये काटछाट करावी लागते. काही प्रयोग मग नंतर आम्हाला त्यांचं सादरीकरण बदलावं लागतं आणि त्या पद्धतीत ते सादर आम्हाला करावे लागतात. म्हणजे या अशा स्वरूपाच्या ज्या अडचणी आहेत त्या येतच असतात तिथे. आणि जादूगारांची सुद्धा एक संस्था आहे, तर त्या संस्थेविषयी आम्हाला सांगा. हो, मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमची इथे मुंबईमध्ये सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स ही संस्था आहे आणि आम्ही मुंबईतले सर्व जादूगार या संस्थेमध्ये महिन्यातून 2 वेळा एकत्रित येतो आणि जादू आणि जादू या कलेचा विकास आणि जादूगारांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने आमची संस्था सातत्याने धडपडते आणि आमचे सर्व जादूगार बंधू या संस्थेला सहकार्य करतायत. तुम्ही सगळे किती जादूगार आहात त्या संस्थेमध्ये? आता आम्ही जवळजवळ 100च्या वर जादूगार या संस्थेमध्ये आम्ही आता सहभागी आहोत. बरोबर. आणि आता तुमचा या क्षेत्रातले काही फ्युचर प्लॅन्स किंवा अजून काही तुमच्या डोक्यात नवीन कल्पना आहेत का? हो, जादू या कलेला आपल्या भारतामध्ये एक उच्च लेव्हलला घेऊन जाणं आणि जादू ही कला सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि जादूच्या विषयीची आवड तर सर्वांमध्ये आहे, परंतु जादूचे प्रयोग सातत्याने लोकांसमोर आणणं हा आमचा प्रयत्न आहे. शासन दरबारी जादूगार म्हणून ह्या कलेची योग्य दखल घेतली जावी यासाठी आमचा जादूगारांचा प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठी आमची संस्था प्रयत्न करते. खूप छान. कार्यक्रम मी सादर केले. त्यामध्ये आता मी होम मिनिस्टरला मी एक जादुई कार्यक्रम सादर केलेला होता. अनेक TV मालिकांमधून मी माझे कार्यक्रम सादर केलेले आहेत. बऱ्याच वेळेला काही प्रॉडक्ट्स असतात कंपन्यांचे, ते मी जादूने आम्ही जादूगार IPS करतो तिथे. तर अशी म्हणजे धमाल प्रयोग आम्ही करत असतो.
क्या बात आहे. आणि यासोबतच खरं तर आपण आता शेवटाकडे वळतोय, पण महत्त्वाचं म्हणजे एकूण 30 वर्षामध्ये एवढे छान प्रेक्षक तुम्हाला मिळाले असं तुम्ही मला म्हणालात. तर असं लक्षात राहिलं एखादा प्रतिसाद, जो आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप मदत करतो किंवा लक्षात राहिलेला असा एखादा तसं प्रतिसाद? सर्वच रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानेन, कारण त्यांच्या प्रेमामुळेच मी घडलो किंवा आज आम्ही जे जादूगार आहोत त्या रसिक प्रेक्षकांमुळेच आम्ही खरं घडत आहोत. एक चांगला अनुभव सांगतो. साऊथ आफ्रिकेला मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो होतो, माझा फक्त एक कार्यक्रम साऊथ आफ्रिकेमध्ये होता आणि हं, तो एवढा हिट झाला. लोकांनी एवढा तो म्हणजे प्रसन्न तो केला, हं. की त्या कार्यक्रमानंतर लोकांनी उठून मानवंदना दिली, बरं. टाळ्यांचा गडगडाट झाला क्या बात है! आणि त्या कार्यक्रमानंतर लगेच त्याच दिवशी माझा साऊथ आफ्रिकेला दुसऱ्या दिवशी दुसरा कार्यक्रम बुक झाला वॉव! तिथे. सहीच. आणि म्हणजे प्रतिसाद हा खरंच, कारण आमच्यासाठी प्रत्येक तुम्ही केलेली जादू ही नवीन असते. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तुम्हालाही असा अनुभव येत असेल, की प्रत्येक प्रेक्षक असा वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत असेल. तर बरोबर. ह्यासोबतच आता ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची ज्या मुलांची इच्छा असेल, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? ह्याच्याकडे करिअर म्हणून कसं बघावं? जादू हे खरं हं, चांगलं करिअर आहे. पण या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर स्वतःला झोकून देण्याची तयारी पाहिजे. हं, हं. एक वेगळं काहीतरी करायची ही जिद्द मनामध्ये तुमच्या पाहिजे आणि प्रचंड सराव मला करायचा आहे याची मानसिक तयारी पाहिजे. जर जे नवीन जादूगार या क्षेत्रामध्ये आता येत आहेत, पदार्पण करत आहेत, त्यांना खरंच खूप चांगलं करिअर या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे हं, आणि त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा. नक्कीच. आणि सर, खरं तर तुमचं खरं नाव आता आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. माझं खरं नाव आहे भगवान पवार हं, आणि मी जादूगार अभिजित या नावाने मी परफॉर्म करतो. हं, हं. त्यामुळे आम्ही पण असा छोटासा जादू चा प्रयत्न केला, की त्यांचं खरं जादूगाराचं नाव आणि हे त्यांचं खरं नाव. पण तुमच्या सगळ्या पुढच्या जादूच्या प्रयोगांसाठी, तुमच्या पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी आम्हा सगळ्या FM गोल्ड टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात. खूप आम्हाला जादूचे प्रयोग तर दाखवलेतच आणि खूप छान अनुभव सांगितलेत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि श्रोते हो, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, मुलाखत कशी वाटली आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे fmgoldmumbai@gmail.com. आणि यासोबतच फेसबुकच्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तर आता या कार्यक्रमातून, या मुलाखतीतून रजा घेते. ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर 7 प्रतिसाद या कार्यक्रमात असणार आहे. मी गायत्री आणि माझ्यासोबत असणार आहे दीपाली. तोपर्यंत नमस्कार.